आणखी एक मोठी बातमी आहे। जरांगे नेमकं स्वतःला काय समजतात? प्रत्येक वेळी फक्त अल्टिमेटम देतात असा हल्लाबोल छगन भुजबळांनी जरांगेंवरती केलाय। मी कुणाचाही अपमान केलेला नाही, माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला असं छगन भुजबळ म्हणाले। तिकडे मानणारच ना। मुझे नहीं मालूम। मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि 10 तारखेच्या नंतर सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिलेला आहे की त्याला काय नाही, तो असं आहे ना, जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळा अल्टिमेटम अल्टिमेटम अल्टिमेटम। काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे? सर पण ते म्हणतात लोक काम करतात। छगन भुजबळ हे राजीनामा देणारे नाहीत, राजीनामा घेणारे नेते आहेत जरांगे पाटील म्हणतात। त्या जरांगेला म्हणा जा ना, विचार तुम्ही म्हटलं का तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना, त्यांना विचारा काय झालं ते। म्हटलं का तुम्ही नाभिक समाजाची जे मधल्या काळात अहो ते चुकत होते। काल सांगितलं ना, काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत। एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला, ते काही पोस्ट टाकली, त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही। तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू। आणि हे सगळ्यांनी मान्य केलं। सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली, पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी धचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला। हे असं नाही, तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता। गाव नेमकं कोणतं होतं, त्याचं काही नाव वगैरे आहे का? असं पाथर्डी त्या कुठलं तरी ते गाव होतं। तुम्ही राजीनामा दिला आहे आज राज्यपालांकडे शरद पवार यांचं चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर